नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द फ्युचर थिंकर चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॅम्प्युटरवर विचारलेले TCS पॅटर्ननुसार PYQ बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. CPUचा अर्थ म्हणजेच लॉंग फॉर्म काय आहे? CPUचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. प्रश्न दुसरा, कोणती प्रोग्रॅमिंग भाषा ही सर्व भाषेची जननी म्हणून ओळखली जाते? सर्व भाषेची जननी म्हणून ओळखली जाते फॉर्ट्रॉन प्रोग्रॅमिंग. प्रश्न तिसरा, संगणकातील रॅमचा उद्देश काय आहे? संगणकातील रॅमचा उद्देश म्हणजे काम. अल्पकालीन स्टोरेज करायचं काम रॅम करते. प्रश्न चौथा, इंटरनेटवर सुरक्षित संप्रेषणासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो? उत्तर आहे मित्रांनो HTTP. प्रश्न पाचवा, GUI चा अर्थ काय आहे? GUI चा लॉंग फॉर्म किंवा अर्थ काय आहे? तर आहे उत्तर आहे मित्रांनो ग्राफिकल यूजर इंटरफेस. प्रश्न सहावा, ऑपरेटिंग सिस्टमचा उद्देश काय आहे? ऑपरेटिंग सिस्टमचा उद्देश किंवा काम काय आहे? अनुप्रयोग चालवणे, हार्डवेअर संसाधने व्यवस्थापित करणे. प्रश्न 7, कोणत्या स्टोरेज डिव्हाइसमध्ये हलणारे भाग नाहीत? कोणत्या स्टोरेज डिव्हाइसमध्ये हलणारे भाग नाहीत? उत्तर आहे मित्रांनो SSD सॉलिड स्टेट ड्राईव्ह. प्रश्न 8, दशांश संख्या 25 बायनरी समतुल्य काय आहे? दशांश संख्या 25 बायनरी समतुल्य काय आहे? उत्तर आहे मित्रांनो 10011. प्रश्न 9, खालील कोणत्या प्रोग्रॅमिंग भाषा आहेत? सॉरी मित्रांनो, प्रश्न चुकला आहे माझा. बोलताना खालीलपैकी कोणत्या प्रोग्रॅमिंग भाषा आहेत? प्रोग्रॅमिंग. उत्तर आहे मित्रांनो HTML, जावा, BIOS. प्रश्न 10, ISP चे कार्य काय आहे? इंटरनेट सेवा प्रदाता. प्रश्न 11, HTML चा अर्थ म्हणजेच लॉंग फॉर्म काय आहे? हायपर टेक्स्ट मार्कअप भाषा. प्रश्न 12, नेटवर्किंगमध्ये लॅनचा अर्थ काय? नेटवर्किंगमध्ये लॅनचा अर्थ आहे लोकल एरिया नेटवर्क. लॅन. प्रश्न 13, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम कोणत्या कंपनीने विकसित केला? विंडोज ऑपरेटिंग सिस्टम मायक्रोसॉफ्ट या कंपनीने विकसित केला आहे. प्रश्न 14, फायरवॉलचा अर्थ काय आहे? फायरवॉलचा अर्थ आहे अनधिकृत प्रवेश अवरोधित करा. फायरवॉल. प्रश्न 5, BIOS ची भूमिका काय आहे? BIOS ची भूमिका आहे ऑपरेटिंग सिस्टम लोड करणे. प्रश्न 16, संकुचित संग्रहणासाठी कोणते फाईल वापरले जाते? झिप फाईल वापरले जाते. प्रश्न 17, DNS सर्व्हरचा उद्देश काय आहे? डोमेन नेम सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टममध्ये कमांड प्रॉम्प्ट उद्देश काय आहे? ऑपरेटिंग सिस्टममध्ये कमांड प्रॉम्प्टचा उद्देश काय आहे? कमांड कार्यान्वित करणे हा उद्देश आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.